आज मी तुम्हाला ओल्या काजूगरचा पुलाव दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी बासमती तांदूळचे 2 कप मेजरिंग कपचे तांदूळ घेऊन तो भिजत ठेवलेला आहे. साधारण एक अर्धा तास तरी भिजत ठेवायचा आहे. तिथपर्यंत आपण बाकीची तयारी करायला घेऊया. इथे मी 2 कांदे चिरून घेणार आहे आणि त्याच्या आधी आपल्याला भात शिजायला ठेवण्यासाठी पाणी घ्यायचं आहे. इथे साधारण मी पाणी म्हणजे आता 2 कप तांदूळ घेतले तर साधारण 6 कप तरी पाणी आपल्याला घ्यायला लागेल. असं पाणी घेऊन ते आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. हे बघा इथे मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अख्खा मसाला त्याच्यासाठी मी इथे 3 हिरवी वेलची, 2 तमालपत्र आणि 2 दालचिनीचे तुकडे असे घेऊन ते पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पाणी गरम करायला ठेवलंय. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आपल्याला भात शिजेपर्यंतचं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी एक लिंबाचा फोड टाकून घेतलेला आहे, की जेणेकरून आता ह्या लिंबाचा फोड आपण पाण्यात टाकल्यानंतर पाणी उकळतं त्याच्यात सगळा तो अर्क उतरतो आणि त्याच्याने आपला भात मस्तपैकी पांढरा शुभ्र होतो. त्याच्यासाठी आपण हे लिंबाचं फोड वापरलेलं आहे. ते त्याच्यात टाकून पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता त्याच्यासोबतच मी बाकीच्या जेवणाची तयारी करते. त्याच्यासाठी इथे मी परत आता ओल्या काजूकर आहेतच म्हटल्यानंतर रोहनला उसळ आवडते ओल्या काजूकरची, ती मी करायला सुरुवात केलेली आहे. त्याची रेसिपी मी ऑलरेडी इथे दाखवलेली आहे. त्याचा मी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या व्हिडिओची. तुम्ही तिथे चेक करू शकता. तिथपर्यंत आता आपलं पाणी गरम होईपर्यंत मी माझी काजूकरची उसळीचं आहे तो आधी प्रकार सगळा आटपून घेते आणि मग मी तुम्हाला ही ओल्या काजूकरची म्हणजे ओल्या काजूकरचा जो पुलाव दाखवणार आहे त्याची रेसिपी दाखवायला सुरुवात करते. आणि ओल्या काजूकरच्या रेसिपीची मी पूर्ण मेजरमेंट हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही तिथे चेक करू शकता. आता पाण्याला छानपैकी उकळी येत चाललेली आहे. तिथपर्यंत आधी मी 2 मोठे कांदे उभे चिरून घेणार आहे, जे आपल्याला पुलावसाठी लागणार आहेत. पाण्याला उकळी छान आलेली आहे. आता जो भात आहे तो आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. भात म्हणजे जो आपण तांदूळ भिजत घातलेला होता, तो आता आधी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया पूर्णपणे आणि व्यवस्थित असं ते शिजून घ्यायचं आहे. पाणी एक्स्ट्राच घ्यायचं असतं नेहमी, कारण आपल्याला पूर्ण पाणी जिरवायचं नाही आहे भातामध्ये. पाणी एक्स्ट्रा ठेवायचं आहे कारण का ते आपल्याला नंतर काढायचं आहे. आपल्याला आपला भात हा मस्तपैकी फळफळीत प्रत्येक दाणा असा मोकळा होईल असं शिजवायचा आहे. त्याच्यामुळे नेहमी पाणी घेताना हे असं एक्स्ट्राच घ्यायचं असतं. ओले काजूकरचा आता सीझन रत्नागिरीमध्ये चालू झालेले आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे तर हे प्रकार रोजच चालू होतात आणि मी तुमच्याशी ह्याच्याशी रिलेटेड ओल्या काजूकरीशी रिलेटेड खूप छान छान रेसिपी अजून शेअर करेनच. इथे आता भात शिजेपर्यंत आणि माझी उसळ शिजेपर्यंत मी कांदा चिरायला घेतला तर नव्या नित्या आल्या. त्यांना ओले काजूकर असेच खायला सुद्धा खूप आवडतात. त्यांना मी सांगत होते की जेवायचं पण आपल्याला हेच आहे, त्याच्यामुळे आधी एवढे संपवू नका, आपण नंतरसुद्धा खाऊ. इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे आता आणि मध्ये-मध्ये तांदूळ आपला हलवून घ्यायचा, बघायचं की भात शिजलाय की नाही, कारण का आपल्याला ओव्हर कुक करायचा नाहीये तो. जसं आपण बिर्याणीसाठी शिजवतो तशा पद्धतीने आपण तो शिजवून घ्यायचा आहे. उसळ माझी ऑलमोस्ट तयार होत चाललेली आहे. तिथपर्यंत भात बघते तर बऱ्यापैकी शिजत चाललेला आहे. उकळी त्याला छानपैकी येत चाललेली आहे. तुम्हाला अजून असे बरेच व्हिडिओज बघायला मिळतील. त्यासाठी रोहीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा आवडतात की नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुमच्या आवडीच्या आणि तुमच्या जवळच्या लोकांना माझ्या रेसिपी शेअर केल्यात तरीसुद्धा मला आवडेल ते. अजून कोणत्या कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील तेही मला कमेंट्स करून सांगा. मी लवकरात लवकर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्की प्रयत्न करेन माझ्या पद्धतीने. आता आपल्याला पुलावमध्ये गाजर टाकायचं आहे, म्हणून मी आता गाजर पण चिरून घेते. गाजर हे आधी सालं काढून घेऊया आपण त्याची आणि त्याच्यानंतर ती आपल्याला उभा बारीक असं गाजर चिरायचं आहे. मी दाखवते हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे गाजर चिरायचं आहे. भात आपला मस्तपैकी तयार झालेला आहे. छानपैकी आता आपली त्याला उकळी यायला लागलेली आहे. आता आपण त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून ठेवून आधी भात आपण साईडला करून ठेवूया आणि आपण पुलावचा आपला मसाल्याला सुरुवात करूया. जर काही समजलं नाही तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करून विचारू शकता. आता इथे पुलावसाठी पहिल्यांदा आपण तेल टाकून घ्यायचे. तेल साधारण मी 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे.
तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा आणि गाजर जे चिरून घेतलं होतं ते पहिलं टाकून घेऊया आणि ते छानपैकी तेलावरती परतवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे अजून भाज्या कोणत्या ॲड करायच्या असतील, की जसं मी आता ह्याच्यामध्ये फ्लॉवर घेतलेला आहे. फ्लॉवरचे छोटे-छोटे तुकडे साधारण मेजरिंग कपचा 1 कप होईल एवढासा मी तो फ्लॉवर घेतलेला आहे. एकदम छोटा पण नाही, जरासे बऱ्यापैकी तुकडे आपण कुरम्याला वगैरे जसे टाकतो तशा पद्धतीने आपण टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. इथे मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत. ते मी मेजरिंग कपचे अर्धा कप फ्रोझन मटार त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ती मी 2 टेबलस्पून त्याच्यामध्ये टाकून घेते आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्या मीठ टाकताना आपण भातामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे. इथे पण मीठ टाकताना बेताचं टाकायचं की जेणेकरून दोन्ही मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित मिठाची चव लागली पाहिजे. कमी असेल तर ठीक आहे आपल्याला परत टाकता येईल, पण जास्त होता कामा नये त्यामुळे मीठ व्यवस्थित टाकायचं आहे. थोडा गरम मसाला घेतलेला आहे मेजरिंग कप सॉरी इथे मी गरम मसाला घेतलेला आहे 1 टेबलस्पून. आणि आता हे घेतलेत ओले काजूगर. आता ओले काजूगरचा पुलाव असल्यामुळे काजूगर थोडे जास्त असले पाहिजेतच. म्हणून इथे मी 1.5 कप म्हणजे 1 कप आणि अर्धा कप असे ओले काजूगर घेतलेले आहेत आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ओले काजूगर तर आमच्याकडे सगळ्यांना आवडतात. रोहन, नव्या, नित्याला तर आवडतात. मलाही आवडतात. कारण का ते करताना माझं जरा मध्ये-मध्ये खाणं चालूच आहे. आता हे सगळं आपल्याला भाज्या लवकर शिजायला पाहिजेत. म्हणजे मटार, फ्लॉवर आणि काजूवर शिजायला जरा वेळ जातो. म्हणून इथे मी एक झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवलंय, की जेणेकरून आपल्या ह्या भाज्या पटकन शिजल्या जातील. असं शिजवायला गेला तर बराच वेळ जाईल. त्याच्यामुळे हे असं आपण टाकून घेऊया. इथे मी जे भातामध्ये लिंबाचं फोड ठेवलेलं होतं ते मी काढलेलं आहे आणि भात असा आपण पूर्णपणे गार करून घेतलेला आहे. आता आपला मसाला छानपैकी तयार झालेला आहे. मस्तपैकी सगळं शिजलेलं आहे. आता आपण जो भात तयार केलेला होता, तो आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. एकदम हळुवारपणे हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पटापट केला तर आपला भात त्याचे तुकडे-तुकडे होतील. मस्तपैकी अख्खा दाणा मिळाला पाहिजे. आपण बासमती तांदूळ वापरतो तो अख्खा दाणा मिळालाच पाहिजे ना. त्याच्यामुळे अगदी छानपैकी आता मी अर्धा भात टाकून घेतला, तो थोडा मिक्स केला. परत बाकीचा भात टाकून घेऊन मग ते सगळं मिक्स करून घेणार आहे. आणि सगळ्या गोष्टी ह्या एकदम मस्तपैकी शांतपणे केल्या ना, की आपलं जेवण पण खूप छान होतं आणि आपलं म्हणजे काही चुकत सुद्धा नाही करताना. कारण जेवण आपलं जितकं चांगलं असेल, तेवढे आपल्या फॅमिलीतले सगळे आनंदाने खातात आणि खूप ते आनंदाने खातात, ते टेस्टी ह्याने खातात. त्यामुळे ते बघून आपल्यालाही आनंद होतो, की आपण जे काही केलेलं आहे, ते खरंच खूप छान झालेलं आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स केले. आता इथे थोडीशी मी कांद्याची पात घेतलेली आहे बारीक चिरून. ती जस्ट गार्निशिंगसाठी म्हणून टाकायची आहे. नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि सुंदर आपला ओल्या काजूगरचा पुलाव आपला हा तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि रुहीज किचन 22 ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. चला तर भेटूया नवीन पुढच्या